नमस्कार, मी रेश्मी शेळके तुझी ओळख यामध्ये तुमचे अगदी मनापासून स्वागत करते आहे। आजचा दिवस मला खूप छान मस्त आनंदाचा जाओ हीच ईश्वरचरणी प्रार्थना। आणि आज आहे रविवार, माझी मॉर्निंग खूप लेट होते रविवारची। आज म्हणजे चक्क मी 9:30ला उठली। सगळं विचार केलं होतं की वॉकला जाईन, म्हणजे दीपक होताच तसा घरी लेट आला होता, त्यामुळे मग म्हटली वॉकला जाईन। पण काय माहिती पूर्ण आठवडाभराची जी एनर्जी असते पूर्ण डाऊन होते आणि मग रविवारी अजिबात उठायला, इवन सफाईवाले जे वॉचमॅन आहेत आमचे, तर त्यांनासुद्धा कचरा द्यायला मला उठूसं वाटत नाही, एवढा कंटाळा येऊन जातो। असो लेट माझी मॉर्निंग झाली आणि उठल्या उठल्या पहिला आयांश सुरू होते ड्रॉइंग, म्हणजे त्याला प्रचंड ड्रॉइंगमध्ये रस आहे। तर तो करत असतो, तर त्याला म्हणाली की अरे तुझा अभ्यास राहिला आहे, तू ड्रॉइंग करत राहशील आणि अभ्यास राहून जाईल। तर तो म्हणतो मी अभ्यास स्कूलमध्ये करतो, मी घरी ड्रॉइंग। म्हणजे विचार करा, आपण पण विचार करू शकत नाही, एवढं त्यांचं डोकं फास्ट चालतं आणि त्याला जे करायचं असतं तेच करत असतो। त्याच्यामुळे त्याला हट्टपणा किंवा काय बी करू देत नाही, कारण मला वाटतं की काहीतरी प्रोडक्टिव्ह गोष्ट करतोय ना तेच महत्त्वाचं आहे, ना की मोबाईल घेऊन बसलाय किंवा काय। मोबाईल आम्ही त्याला देतो, पण जेव्हा तो जेवतो ना, जेवायला बसतो ना, तेव्हा त्याला मोबाईल हवा असतो, नाहीतर मग फार चंचल आहे। कधी काय उठेलच काय, मग काय करेलच काय। मग आम्ही थोडंसं जे काही 15-20 मिनटं जेवणाची असतात ना, तेव्हा त्याला मोबाईल देतो। कारण मला एक कमेंट आली होती की विचारलं होतं की ताई तू आयंशला मोबाईल वगैरे किती वेळा देतेस, कारण तो पूर्ण डे केअरला असतो। डे केअरमध्ये अजिबात त्याला मोबाईल नसतो, स्कूलमधून येतो, जेवतो, झोपतो, पुन्हा तो ट्युशनला जातो। त्यामुळे मला वाटतं इलेक्ट्रॉनिक गोष्टीपासून तो लांबच आहे। फक्त एवढंच की जेव्हा रात्री घरी येतो ना, तेव्हा मग त्याला अर्धा तास आम्ही देतो जेवताना मोबाईल, आणि त्याच्यानंतर तो त्याचं करत असतो। मग ड्रॉइंग असू दे, मित्रांसोबत खेळणं असू दे किंवा अजून काही। त्यानंतर नाश्त्यासाठी मी दोघांसाठी आम्ही पोहे बनवले होते, आणि त्यानंतर मी माझं ना डीमार्टमधून जे सामान आणलं होतं ना त्याचं शूट करायचं होतं, ते सुद्धा करून झालं आणि सामानाची आवरावर करायची होती। तर मी जी स्लीपर आणली होती ऑफिसला घालण्यासाठी, तर मला यश म्हणतो की मम्मा ती मोठी आहे, पण मग मी ट्राय करून बघत होती, कारण नुकताच मी व्हिडिओ शूट करून झाली होती आणि ती मला ऑफिसला सुद्धा न्यायची होती, म्हणून मग म्हटली चला एकदा आपण करून बघूया। आणि त्यानंतर मी निघाली होती नॉनव्हेज, म्हणजे चिकन आणण्यासाठी। मला वाटतं गणपती नाही, हे गेलं श्रावण गेला, गणपती गेलं, गणपतीच्या नंतर एक रविवार मिळाला होता जेव्हा की आम्ही चिकन खाल्लं होतं, आणि त्यानंतर मग पूर्ण नवरात्रीचे 9 दिवस गेले होते, म्हणून म्हटली चला आज मनसोक्त चिकन खाऊया। त्यासाठी पहिलं वाटण तयार करते, आजचं फक्त आत्ताचं करते, आठवडाभराचं काही गोष्टी करत नाही आहे, कारण आज दिवसभर मी बिझी असणार आहे। कदाचित गिझरचं म्हणजे त्याचं इन्स्टॉलेशन करायला येतील, आणि पूर्ण जे AC चं होतं इन्स्टॉलेशन झालं, पण त्याचं प्लगिंग जे होतं ते करायचं बाकी होतं। म्हणून म्हटली चला आज काही नको करूया, फक्त उठूया, स्वयंपाक करूया। आणि स्वयंपाक मला जास्तीचा करायचा होता, कारण दीपक तो त्याच्या ऑफिसमध्ये काही कलिग्स होते तर त्यांना घेऊन जाणार होता, म्हणून मला अगोदरच बोललं होतं की जे काही बनवशील ना तू नॉनव्हेजमध्ये तर ते थोडंसं जास्त बनव, मग आपण मला घेऊन जायचे वगैरे आहे। कारण माझे व्हिडिओ सगळीजणं बघतात आणि मग बोलतात की तू म्हणजे तुम्ही हे खाता, किंवा तुझी म्हणजे तुझी वाईफ असं बनवते तसं बनवते, तर त्याच्यासाठी मग ती फरमाईश म्हणून मग दीपक बोलला की त्याच्या सरांना वगैरे हवं आहे, म्हणून मग मी म्हटली चला ठीक आहे आपण घेऊन म्हणजे एक्स्ट्राचा बनवूया, जे आम्ही आमच्यासाठी बनवणार त्यातला एखाद दुसरा डब्बा म्हटले एखाद देईन। पण आत्ताचं दुपारचं मी करून घेते, पराठे करून घेते, तो सोबत माझा मसाला वगैरे झाला होता, तो थंड झाला की मी चिकनचं सुखं चिकन होतं ना तर ते करायचं बाकी होतं। आयंश पण तोपर्यंत त्याच्या मित्रासोबत तो गेला होता आणि वाट बघते की गिझर येईल, म्हणजे गिझरचं इन्स्टॉलेशन करायला येईल, पण काय आलेच नाही। कस्टमर केअरचा फोन आला आणि नंतर बोलतात की आम्ही देतो म्हणून सर्व्हिसवाले येतील, पण अजूनपर्यंत आले नव्हते, कारण कसं त्यांच्या कॉलवरती आपल्याला थांबावं लागतं, आणि मग आपण दोघंसुद्धा वर्किंग असो ना तर मग ते राहून जातं, आणि मग ती लोकच कंप्लेंट टाकतात की तुमच्या घरी कोणी नव्हतं, डिले झालं, असं झालं तसं झालं, हे असं कारणं असतात। तर आजचा तुम्हाला अनुभव आला तुमच्यासोबत, मला वाटलं की तो इव्हनिंगपर्यंत तरी येईल, म्हणजे संध्याकाळपर्यंत येईल, पण नंतर असं वाटलं की बाहेरून जर इन्स्टॉल करून घेतलं ना तर तरी झालं असतं, पण शेवटी त्यांनाही पैसे द्यायचे आणि ह्यांनाही पैसे द्यायचे। पण नंतर आमचं डिस्कशन झालं की नको, म्हणून ते जे कंपनीवाले जे असतील तेच येऊन करतील, म्हणजे त्यांना परफेक्ट वगैरे सगळं माहितीच असेल। कारण मला वाटतं आम्ही दसऱ्याला 3 दिवस झाले आम्ही सगळं बुक करून, म्हणजे अजूनपर्यंत आमच्या गोष्टी लागल्या नाहीत, घरी येऊन मोकळ्या झाल्या पण अजूनपर्यंत लागल्या नाही आहेत। असं होऊन जातं। अजून 1-2 गोष्ट घ्यायची आहे, पण ती आता सध्या नाही आहे, कारण खूप आता घर घेतलं मला 1-2 वर्ष झालं, आम्ही जसं होतो तसंच राहायला लागलो आहोत, त्याच्यामध्ये काही बदल किंवा काही असं केलं नाही। फक्त किचन सोडून, ते पण किचनच्या आम्ही ट्रॉली केल्या, त्याच्यामुळे एक आनंद होतोय की चला एक गोष्ट आपण ॲड ऑन करत जातोय, घेतो आहोत, कारण कॅपॅसिटी नसताना म्हणजे आपलं बजेटच्या बाहेर आपण घेतोय सगळ्या गोष्टी ना, त्याच्यामुळे थोडंसं हे होतं की चला एक हळूहळू गोष्ट घेऊया, म्हणजे आपल्याला सुद्धा समाधान वाटेल की आपण करतोय, नुसतं घर घेऊन मोकळं नाही झालं, त्याच्यामध्ये सुद्धा आपण एक चांगल्या पद्धतीने
घर असं करतोय आपण. मागच्या 2 व्हिडिओमध्ये तुम्हाला म्हणाले की आम्ही मस्त दसऱ्याला शॉपिंग केली, खरेदी केली. तर काय काय गोष्टी घेतल्या हे तुम्हाला सांगायच्या होत्या आणि आम्हाला कशा पडल्या, त्याचं कितीला पडल्या, काय पडल्या हे सगळं. पहिले म्हणजे मी माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की आम्ही AC घेतला, जे की खरं आहे. विजय सेल्समध्ये जाऊन आम्ही AC घेतला आणि मी माझ्या व्हिडिओच्या सुरुवातीला बोलली की आम्ही गीझरसुद्धा घेतला, पण नंतर एंडला हेही म्हणाली की अजून काही घेतलं हे तुम्हाला व्लॉगमध्ये सांगेन म्हणून. तर खूप जण म्हणाला की ताई तू घेतलंयस आणि एंडला म्हणतेस की अजून सांगेन, म्हणजे कळलंच नाही आम्हाला की तू सस्पेन्स ह्याच्यामध्ये काय ठेवतेस. तर मला पण नाही माहिती, मी फ्लोमध्ये बोलत गेली की अजून गोष्टी काही घेतल्यात वगैरे आणि मला आठवलं नाही की मी स्टार्टिंगला काही बोलली होती की आम्ही गीझर घेतलाय. एनिवेज तुम्ही छान मला ऑब्झर्व करतायत मी काय बोलते, काय नाही, कुठे बोलते, कसं बोलते आणि मला छान पद्धतीने सांगता. तर ते मला खरंच खूप आवडतंय. आणि का आवडते, कारण तुम्ही माझे व्हिडिओ बारकीने ऐकताय, बघताय, मी काय बोलते, कुठे चुकते, कुठे बोलते, कुठे कसं बोलते, हे सगळं तुम्ही ऑब्झर्व करताय. तर त्याचा खूप मला आनंद होतोय. तर पहिली गोष्ट म्हणजे आमची AC आली. AC ऑलरेडी आम्ही इन्स्टॉल करून झालेलो आहोत. परवाच्या दिवशी ते डिलिव्हर झाली, काल इन्स्टॉल झाली आणि त्याचं फक्त प्लगिंग बाकी आहे. त्याच्यामुळे इलेक्ट्रिशियन दादा येणार आहेत, तर त्याचं प्लगिंग ते करून मोकळे होतील. आणि त्याच्यानंतर घेतलेला आहे तो गीझर. आम्ही घेतला आहे बजाजचा गीझर घेतलेला आहे. तर तो कालच डिलिव्हर झाला. सोबत 2 गोष्टी डिलिव्हर होणार होत्या, पण त्याचं इनवॉइस जे होतं ते एकत्र बनलं नाही. एकत्र बनलं असतं तर दोन्ही गोष्टी एकत्र आल्या असत्या, पण ते सिंगल बनलं म्हणून मग त्यांची सर्व्हिस सेंटरवाले त्यांचं डिलिव्हरी वेगवेगळ्या दिवशी त्यांनी दिली. त्यानंतर आम्हाला ह्या 2 गोष्टी कितीला पडल्या हेही सांगणं महत्त्वाचं होतं, कारण आम्ही ह्याला गेलो होतो, मला वाटतं रक्षाबंधनच्या दरम्यान आम्ही गेलो होतो विजय सेल्सला. तेव्हा थोडा त्याचा हे चालू होतं, म्हणजे जरा जास्त प्राईस होती. पण आम्ही तेव्हा विचार केला होता की आमचा बजेट नव्हता, इवन आत्तासुद्धा नव्हता. पण नंतर आम्ही हे विचार केला की बजेट नाही आहे, तर आमच्या या सगळ्या गोष्टी नसतानासुद्धा आम्ही त्याच्यामध्ये पाऊल टाकतोय, घेतोय, प्रयत्न करतोय, तेव्हा जाऊन गोष्टी होत आहेत. त्यामुळे मग म्हटली जर आता घेऊया आपण एक गोष्टी घेऊया, म्हणजे जेणेकरून आपल्या घरामध्ये म्हणजे हे होत जाईल, वाढतील. म्हणजे एक गोष्ट आपण घेत गेलो की आपल्याला पण भारी वाटतं ना की अरे माझ्याकडे AC आहे, मी हे घेतलं, मी ते घेतलं. आपण प्रगती करत जातो ना, आपण डेव्हलप करत जातो स्वतःमध्ये. आणि गीझर आमच्याकडे नव्हता, दरवेळेला आम्हाला पाणी वगैरे गॅसवरती तापवावं लागायचं. हालाकी ह्याची प्राईस कमी आहे, पण आमच्याकडे तेव्हाही बजेट नव्हता की आम्ही तेव्हा ते 3-4 हजाराचं घ्यावं म्हणून, खरंच नव्हता. पण मग आता एकत्र घ्यावं आणि दोन्ही गोष्टी आम्हाला बरोबर 34,000ला पडलेल्या आहेत. दसऱ्याच्या ऑफर्स होत्या, त्यामुळे आम्हाला 35,000चा AC पडला आणि 3,500चा आम्हाला गीझर पडला. त्याच्यामध्ये इन्स्टॉलेशन चार्जेस वगैरे होतं, म्हणजे जे काही प्रोसेसिंग चार्जेस थोडेफार होते, तर तिथे आम्ही ऑन द स्पॉट मला वाटतं 2800 वगैरे आम्ही तिथे पे केले, कारण ह्याचंसुद्धा आम्हाला पे करायचं होतं, प्रोसेसिंग फीज वगैरे. आणि दोन्ही गोष्टी आम्ही फायनान्सवर घेतल्या. आम्ही काहीही असं म्हणजे कॅशमध्ये काहीही घेतलं नाही, आम्ही फायनान्समध्येच दोन्ही गोष्टी घेतल्या. त्याच्यामुळे आम्हाला ते बरं पडलं. आणि त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये आम्हाला ऑफरमध्ये काय मिळालं, तर आम्हाला छानपैकी असं केटल मिळालं आहे गरम पाण्याचं. तर पेस्ट्रीजचं आहे, तर हे आमच्याकडं नव्हतं. थर्मास होता आमच्याकडे, तर ह्याचं हे नव्हतं. तर पण हे पण एक भारी गोष्ट आहे. त्याच्यानंतर अजून एक आम्हाला गोष्ट मिळाली, म्हणजे बजाजची इस्त्री भेटलेली आहे. तर ह्या दोन्हीच्यावरती ह्या 2 ऑफर्स होत्या. आणि TV जर घेतली होती तर त्याच्यावरती होतं टोस्टर ऑफर. तर आम्हाला ह्या 2 गोष्टी भेटलेल्या आहेत. आणि जवळपास 35,000 रुपये, 34,000 रुपये, 35,000मध्ये AC आणि 3,500मध्ये हे. तर आता त्याचं प्लगिंग करण्यासाठी दादा येतील. ह्याचं इन्स्टॉलेशन मे बी उद्या होईल, कारण आता 6 वाजलेत. मला वाटत नाही की सर्व्हिस सेंटरवाले एवढा लेट वगैरे पाठवतात, कारण ACचं दुपारी पाठवले होते. आणि फोन आला होता की आम्ही येऊ, पण अजूनपर्यंत त्यांचं कन्फर्मेशन आलं नव्हतं, कारण दुपारी फोन आला येऊ म्हणाले, पण काय अजूनपर्यंत आलं नाही. तर ह्याचं जर आलं तर ह्याचं इन्स्टॉलेशन कसं करतो, काय करतो, हे तुमच्यासोबत मी नक्की शेअर करेन. पण जे प्लगिंग आहे ACचं, तर ते सुद्धा शेअर करेन. कसं थंड हवा वगैरे कसं, आमची एक्साइटमेंट किती वगैरे हे तुमच्यासोबत मी नक्की शेअर करेन. थोडा अजून ना घशाचा प्रॉब्लेम आहे, तरी पण मी प्रयत्न करते आहे या सगळ्या गोष्टी तुम्हाला दाखवायच्या. असो, खूप भारी वाटते. छोट्या छोट्या गोष्टी आम्ही घेतोय, स्वतःच्या हिमतीवरती करण्याचा प्रयत्न करतोय. त्याहून कुठलीच मोठी गोष्ट वाटत नाही मला की स्वतः करतो आहोत. खूप भारी वाटतं, खूप खूप वेगळी फिलिंग आहे ती तुम्हाला शब्दात सुद्धा मी सांगू शकत नाही. आणि आमच्यासाठी तर खरंच खूप प्राऊड मुवमेंट आहे. या सगळ्या गोष्टी स्वतःहून करतो आहोत. त्यात म्हणजे दीपक सपोर्ट करतोय, दीपक सगळ्या गोष्टीला हे करतोय, म्हणजे बोलतोय की चला आपण हे करू ते करू, हिम्मत घेतोय आणि रिस्क घेतोय, कारण आमच्या सगळ्या गोष्टी अशा आहेत, इक्वल आहेत.
जर का इकडे जर ढासळलं ना तर मग आम्ही असं हे झालो हल्लो असं होऊन जातं. पण ठीक आहे, दोघं एकमेकांसोबत आहोत, एकमेकांना सपोर्ट करतोय फायनान्शियली, मेंटली, सगळ्या गोष्टींमुळे. त्याच्यामुळे काही वाटत नाही ह्या गोष्टी सगळ्या करायला. अजून आम्हाला खूप खूप करायचे, खूप स्वप्न आहेत माझी, खूप असं हे आहेत आणि ते करणार आहे. तर चलो आता बघूया, सगळं झालं की मला शेअर करेन नक्की. मी आता व्हिडिओ शूट करत असताना ना सगळ्या गोष्टी बाहेर काढल्या होत्या. तर कॅटलमधलं ना ताईशला आम्हाला कॅटलमधलं पाणी प्यायचं होतं, म्हणून मग तो म्हणतो की मम्मा पाणी कर. म्हटले ऑलरेडी आपण पिण्यासाठी म्हणजे पाणी तापवतो आणि पुन्हा तुला कॅटलमधलं पाणी तापवायचं आहे. तर म्हणतो हो म्हणून तो थोडंफार त्याला मस्ती म्हणून त्याला दिलं. त्यानंतर मग आमचे प्लगिंगवाले हे आले, म्हणजे जे प्लग करायचं होतं AC तर ते आले आणि ते करत होते. पूर्ण तोडफोड वगैरे झाली थोडीफार. आम्हाला वाटलं होतं की होऊन जाईल, कारण त्यांनी सांगताना मला सांगितलं होतं की आतून सिलिनमधून आम्ही वायर काढू. पण इथे जे तोडलं तुम्हाला दिसतं ना, तर तिथे चॉकअप झालं होतं आणि त्या चॉकअपमुळे ना आम्हाला म्हणजे थोडंसं त्यांना वायरिंग करायला प्रॉब्लेम येत होता. त्यानंतर जवळपास 1-2 तास, म्हणजे दीपक गेल्याच्यानंतर 2 तास ह्याचं वायरिंगचं काम चालू होतं. आणि कारण ती नुसती AC आमची लांब आहे आणि मेन स्विच आहे तो खूप लांब आहे, त्याच्यामुळे 2 तास जवळपास गेले. आणि त्यानंतर मला सगळं क्लिनिंग करेपर्यंत खूप वेळ गेला. सो फायनली आमची AC लागलेली आहे आणि आम्ही मस्त थंड हवेमध्ये मज्जा मस्ती करतोय. तर आता झालेलं आहे आयुष थांब ना, बस आपण बोलायचं 2 मिनटं बेटा. तर आता झाले नुकतंच काम, 11:30 वाजता सगळं आवरलं आणि त्याच्यानंतर मला क्लीन करेपर्यंत 15-20 मिनटं गेली. आता मस्त कुलिंग झालं आहे ना यश, थंड झालं. तर बघा सगळं करेपर्यंत 12 वाजले. जेवायचं होतं, सगळं आवरलं, कचरा काढला, कारण पूर्ण करायचं ड्रिलचं काम होतं. तर पूर्ण घाण वगैरे होती आणि आता सवय नाही आहे ACची रात्री झोपायची. तर आता बघते 15-20 मिनटं काय हे होतं, दीपकला सुद्धा ते दाखवायचं आहे. सो आजचा दिवस माझा असा गेला, आराम नाही. मी आत्ता झोपेन काय ती 12 वाजता आणि बस चला उद्यापासून पुन्हा नवीन रुटीन स्टार्ट. हॉलिडे संपले, आयशा सुट्ट्या संपल्या, उद्यापासून स्कूल चालू होते, त्याला नवरात्रीच्या सुट्ट्या होत्या. तर त्यासाठी आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. नवीन असेल तर भरभरून शेअर करा, लाईक करा, कमेंट करा. चला पुन्हा भेटू छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत काळजी घ्या, मस्त राहा, आनंदी राहा, आईवडिलांना अजिबात दुखावू नका, तुम्हाला जे हवं ते करा. चलो बाय.